नमस्कार. तर वीकली ॲनालिसिसमध्ये आपण पाहू नेक्स्ट वीक गोल्डमध्ये काय मुवमेंट होऊ शकते. गोल्डला जर पाहायचं झालं तर आता 30 मिनिट्सवरती पाहून तर काही अर्थ नाही का, तर मोठ्या टाईम फ्रेमलाच पाहावं लागेल. मोठ्या टाईम फ्रेमला जर पाहिलं तर मार्केटनं खूप मोठ्या लेवलचे ब्रेकआउट दिलेले आहेत. पहा मार्केटमध्ये कोणती लेवल होती महत्त्वाची, ही एक लेवल होती बरोबर. या लेवलच्या वरतीही मार्केटनं क्लोजिंग दिलेली आहे 4 आवरमध्ये. क्लिअर आहे. म्हणजे 4600ची जी लेवल होती खूप महत्त्वाची लेवल होती, ज्या लेवलच्या वरती मार्केटनं सस्टेन केलेलं आहे. तर आता मंडेसाठी किंवा नेक्स्ट वीकसाठी काय प्लॅन बनवू शकतो. जर मोठ्या टाईम फ्रेमला पाहिलं तर याच्यावरती रेजिस्टन्स डायरेक्ट इथे पाहायला भेटतोय आपल्याला. ठीक आहे. एक रफली रेजिस्टन्स आपल्याला 4700चा पाहायला भेटतोय. ठीक आहे. पण जर समजा स्मॉलर टाईम फ्रेमवरती शिफ्ट झालो आपण, मार्केट नेक्स्ट वीकला या टार्गेटपर्यंत जाऊ शकते. पण आपल्याला आता मार्केटचा ट्रेंड जर पाहिला तर कम्प्लिटली बुलिश पाहायला भेटतो. पण मार्केट एक परफेक्ट लेवलवरती येऊन क्लोज दिलेला आहे मार्केटनं. काय क्लोज दिलं आहे, 4600च्या लेवलला, म्हणजे एकदम सायकोलॉजिकल लेवलला येऊन क्लोज दिलेला आहे. तर याच ठिकाणी पाहू शकता एक जुनी लेवल पण होती आणि आता ही लेटेस्टमध्ये पण बनवलेली एक रिटेस्ट लेवल आहे. क्लिअर आहे. आणि जर सपोज फिबोनाची रिट्रेसमेंट जरी यूज केलं या कंटिन्युएशनमध्ये तर कुठे येते पाहू, बरोबर याच लेवलला येते. तर मंडेला काय होऊ शकतं, मंडेला हाय पॉसिबिलिटी आहे, जर सपोज काही न्यूज नाही आली तर हाय पॉसिबिलिटी आहे की इथून मार्केट ओपन झाल्याच्या नंतर मंडेला काय करेल, इथून थोडंसं डाऊन येईल आणि इथून मार्केट वाढायला सुरुवात होईल. आणि मंडेला किंवा नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला दोन टार्गेट पाहायला भेटू शकतात. मोस्टली मंडेलाच पाहायला भेटतील. 4632 आणि दुसरं म्हणजे 4700. दोन टार्गेट आपल्याला मंडे किंवा मॅक्स ट्यूजडेपर्यंत पाहायला भेटू शकतात. पण जर समजा सेलिंग साईड सिनॅरिओ पाहायचा झाला तर सेलिंगसाठीही काय सिनॅरिओ बनू शकतो. सेलिंगसाठी सिनॅरिओ बनू शकतो हा वाला. ही लेवल खूप जास्त महत्त्वाची आहे, 63-64. म्हणजे जर एक गोष्ट लक्षात घ्या की मार्केटनं जर 4560 4560च्या खाली क्लोजिंग दिली, जर समजा 4560च्या खाली मार्केट आलं आणि या प्रकारे चांगली रेड कॅन्डल क्लोज झाली. ठीक आहे. जर समजा या ठिकाणी चांगली रेड कॅन्डल क्लोज झाली तर तिथून पुढे आपण एक्सपेक्ट करू शकतो की मार्केट हे डाऊन साईडला जाईल. क्लिअर आहे. त्यानंतर मार्केट या लेवलला थोडं रिटेस्ट करेल आणि तिथून मार्केटमध्ये सेलिंगसाठी आपण हे टार्गेट पाहू शकतो 4500. हे टार्गेट आपल्याला पाहायला भेटू शकतं. पण जर सपोज या लेवलपासून, म्हणजे ही जी लेवल बनवलेली आहे आपण 4564 ते 4570 पर्यंत, या लेवलला जरी मार्केट आलं आणि इथून जरी बाईंगला कन्फर्मेशन दिलं, जर सपोज या लेवलपासून बाईंगला कन्फर्मेशन दिलं तरी सुद्धा मार्केट या टार्गेटपर्यंत जाऊ शकतं. या पद्धतीचे सिनॅरिओ बनू शकतात. 3 सिनॅरिओ आहेत टोटल. मार्केट ओपन होताच डायरेक्ट बाईंगला जाईल, दुसरा सिनॅरिओ या लेवलला टॅप करून बाईंगला जाईल, किंवा थर्ड सिनॅरिओ जर 4560च्या खाली क्लोजिंग दिली तर तिथून पुढे 4500 पर्यंत आपण सेलिंग पाहू शकतो. क्लिअर आहे. हे आपले 3 प्लॅन होऊ शकतात मंडे ट्यूजडेला गोल्डमध्ये. तसं तर आम्ही तुम्हाला टेलिग्रामला लेवल्स अपडेट करू, टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल.